मला जीन्स टी शर्ट घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी बघायचा आहे, असं मराठी हृदय सम्राट राज ठाकरे सुरुवातीच्या काळात म्हणायचे. मंत्री नरहरी झिरवाळ जीन्स टी शर्ट घालून नाही, पण पांढऱ्या शुभ्र कपड्यात निदान हार्वेस्टरवर बसले आणि हायसं वाटलं. राजसाहेब म्हटल्याप्रमाणे तंतोतंत नाही, पण निदान तसा प्रयत्न तरी मंत्री महोदयांनी करून बघितला. ज्यावेळी राजसाहेबांनी मनसेच्या रूपानं नवा पक्ष काढला, त्यावेळी ते महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार करत होते. आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी एक हाती सत्ता द्या असं आवाहन करत होते. त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कसा असेल तेही त्यांनी सांगून टाकलं होतं. जीन्स टी शर्ट घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी असं वर्णन त्यांनी त्यावेळी केलं होतं. पण त्यांच्या पक्षाला 20 वर्ष झाली तरी ना जनतेनं त्यांना एक हाती सत्ता दिली, ना त्यांच्या स्वप्नातला शेतकरी त्यांना साकारता आला. मंत्री झिरवाळांनी मात्र राजकीय विरोधक असूनही राजसाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं एक पाऊल टाकलंय. झिरवाळ एक साधंसुधं मातीतलं व्यक्तिमत्व. मंत्रिपदाची झूल अंगावर असली तरी तिचा कोणताही बडेजाव नाही. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या आवारात झेंड्याखाली बसून लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना कुठलाही कमीपणा वाटला नाही. मंत्रालयात फोटोग्राफरचा कॅमेरा हातात घेऊन त्याचाच फोटो टिपण्यातही त्यांना मंत्रिपद आडवं आलं नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुट्ट्या असल्यानं झिरवाळांनी शनिवारी थेट घरचा रस्ता धरला. घरी पोहोचण्याआधी शेतात हार्वेस्टरनं गहू काढणं सुरू होतं. हे बघून गाडीत बसलेले झिरवाळ खाली उतरले आणि थेट हार्वेस्टरवर चढले. सोबत सौभाग्यवतींनाही घ्यायला ते विसरले नाहीत. जोडीनं गहू हार्वेस्टिंग करू लागले. अंगात कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट, पायजमा आणि डोक्यात पांढरी शुभ्र गांधी टोपी असा त्यांचा पेहराव बघून अनेकांच्या भुवया उंचवल्या नसतील तर नवलच. कारण हार्वेस्टिंग करण्यात दंग असलेल्या मंत्री महोदयांना पांढऱ्या शुभ्र कपड्यांना डाग पडण्याची कोणतीही फिकीर नव्हती. कारण ते मंत्रालयात नव्हे तर घरच्या शेतात होते.